नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते। यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीनं सुजय विखे पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे। या संदर्भात सुजय विखे पाटलांनी नगरमध्ये बैठक घेतली आहे आणि यावेळी आपला निर्णय झाला असून आज 12 वाजता सगळ्यांना हा निर्णय कळेल असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय। सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी आहे सूत्रांकडून कळते। मुलगा भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे नैतिकतेचा प्रश्न म्हणून राजीनामा देण्याची शक्यता आहे। लवकरच योग्य तो निर्णय घेणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात। राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जाते। तर सुजय विखे पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय। ठीक दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील हे भाजपचा हात धरतील, कमळ हाती घेतील असं म्हणतात आहे। यावेळची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पण सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशामुळे मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोरील राजकीय पेच मात्र निर्माण झालेला आहे। मुलगा भाजपमध्ये प्रवेश करत असल्यानं विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याची तयारी राधाकृष्ण विखे पाटलांनी केल्याचं सूत्रांकडून कळतंय। यावेळची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, का अधिक माहिती या संदर्भात? 12 वाजता सुजय विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय, तर दुसरीकडे काँग्रेसला सुद्धा मोठा धक्का, कारण राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा राजीनाम्याच्या तयारीत। आज दुपारी 12 ते 1 दरम्यान सुजय विखे यांचा भाजपमध्ये प्रवेश हा अधिकृत शिक्कामोर्तब झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 गोष्टी यावेळेस आहेत। एकतर नगर जिल्हा परिषदेच्या ज्या अध्यक्ष आहेत ते सुजय विखे पाटील यांच्या आई आहेत, त्या नेमक्या कोणत्या भूमिका घेणार आहेत, त्या काँग्रेसमध्येच राहणार आहेत का, आणि दुसरी गोष्ट म्हणजे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील हे आता काँग्रेसमध्ये आहेत। काँग्रेसच्या पक्ष माध्यमातून विरोधी पक्षाची भूमिका ते मांडतायत, ते राजीनामा देतील ही जी चर्चा जोरदार राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे, त्याविषयी नेमकं काय घडणार आहे। कारण की जर जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला दिली गेली नाही अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस सोडून थेट भाजपात जात सुजय विखे यांनी स्वतःची भूमिका मांडलेली आहे। मग स्वतः विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील नेमकं काय करणार? मुळात काँग्रेसच्या वतीने या संदर्भात एक जी काही वर्तुळात जी चर्चा सुरू झालेली आहे त्यानुसार कदाचित राधाकृष्ण विखे पाटील हे नैतिकतेचा मुद्दा घेत राजीनामा देतील असं म्हटलं जातं। पण या सगळ्या परिस्थितीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडनं मात्र अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही। जे काही त्यांचे निकटवर्ती आसपासचे लोक आहेत त्यांचं मात्र म्हणणं आहे की अशा कोणत्याही स्वरूपाची कृती स्वतः राधाकृष्ण विखे पाटील करतील असं वाटत नाही। कारण की आमची भूमिका स्पष्ट होती की काँग्रेसच्या माध्यमातून सुजय विखे यांना जागा मिळावी, पण ती झाली गेली नाही। आमचे नेते जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील ते स्वतःची भूमिका व्यवस्थित मांडतायत, विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांची भूमिकाही मांडतील। जर काही कारवाई करायची असेल तर ती पक्षाने मांडावी। अर्थात या सगळ्या गोष्टीमुळे नेमकं विखे पाटील काय करतील याविषयी शंका आहे। आज आत्ता सद्यस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील दिल्लीतच आहेत, तिथून ते मुंबईत येणार का की नगरला जाणार, आणि दिल्लीमध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत या सगळ्या गोष्टींवर पुढचे काही 2-3 दिवसामध्ये यातली भूमिका स्पष्ट होईल असं म्हटलं जातं। पण सरळ सरळ गणित दिसतंय, कुठे ना कुठेतरी स्वतः विखे पाटील स्वतःच्या मुलाला तिकीट न मिळाल्याने नाराज आहेत। दुसऱ्या बाजूला हायकमांड काय भूमिका घेणार आहे या सगळ्या भूमिकेत, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। निश्चित सागर, हायकमांड काय नेमकी भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। वळूया पुढल्या बातमीकडे। नगर लोकसभेची जागा सुजय विखेंसाठी सोडणार नसल्याचं खुद्द शरद पवारांनी स्पष्ट केलंय। खरं तर दोनही काँग्रेसमध्ये अनेकदा बैठका झाल्या, मात्र या जागेचा तिढा काही शेवटपर्यंत सुटला नाही। या वादामागे 27 वर्षांपूर्वीच्या निवडणुकीतील वादाची पार्श्वभूमी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। एक नजर टाकूया। ही जागा राष्ट्रवादीपूर्वी होती। आज त्या 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्या 6 मध्ये 2 विधानसभेचे सभासद सिटिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत। या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार उभे राहतील
याच्यातलं वाद नाही. निवडून येण्याची याच मतदारसंघामध्ये विखे म्हणजे बाळासाहेब विखे हयात नाहीत, त्यांचा पराभव आम्ही लोकांनीच केलेला. गेल्या 2 महिन्यांपासून नगर लोकसभा मतदारसंघाच्या अदलाबदलीच्या चर्चेला खुद्द शरद पवारांनी पूर्णविराम दिलाय. नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. दोन्ही काँग्रेसच्या जागा वाटपात शिर्डी लोकसभेची जागा काँग्रेस तर नगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला. मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्राबल्य असलेले काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखेंनी नगर लोकसभा मतदारसंघातून कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं ही जागा काँग्रेसला द्यावी यासाठी गेल्या 2 महिन्यांपासून राधाकृष्ण विखे पाटील प्रयत्नशील होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी त्यांच्या बैठकाही झाल्या. एवढंच नव्हे तर पुत्रप्रेमापोटी विखेंनी थेट पक्षाध्यक्ष राहुल गांधींनाही साकडं घातलंय. नगरच्या बदल्यात अन्य मतदारसंघ देण्याची काँग्रेसनं तयारी दर्शवली, मात्र त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. खरं तर हा वाद चिघळण्यामागे 91ची लोकसभा निवडणूक कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. 1991च्या लोकसभा निवडणुकीत पवार विखे घराण्यात वितुष्ट आलं होतं. त्यांनी माझं केसही केली होती, कदाचित तुम्हाला माहीत असेल तर. आणि त्याच्यामध्ये माझा कॉन्टेस्टिंग राईट्स रद्द केला होता. शेवटी सुप्रीम कोर्टात मला न्याय मिळाला. त्यामुळं ही सीट आम्ही जिंकू शकतो आणि त्या कुटुंबातली व्यक्ती आमच्या म्हणजे काँग्रेस पक्षाच्या आम्ही एकत्र असताना त्या ठिकाणी विजयी झालेली नाही, हा इतिहास आहे. प्रवरा लोणीचे विखे आणि बारामतीचे पवार या राज्यातील 2 बड्या राजकारणी घराण्यात कधीच सख्य नव्हतं. त्यात 1991च्या लोकसभा निवडणुकीतील वादानं आणखीनच भर घातली. या निवडणुकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना विखे पाटलांनी कोर्टात खेचले होते आणि ही या निवडणुकीमध्ये शरद पवार हायकोर्टाने राजकीय ताशेरे ओढले होते. दरम्यान आपले ताशेरे पुसण्यासाठी त्यांनी हा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये न्यायला आव्हान दिलं आणि तिथून शरद पवारांनी आपली मान मोकळी करून घेतली. जो शरद पवारांना विखे पाटलांविषयी जो मनात राग आहे त्या रागामुळं, त्या राजकीय शत्रुत्वामुळं ती अहमदनगरची जागा विखे पाटलांना सोडायला तयार नाहीत. आधी बाळासाहेब विखे विरुद्ध शरद पवार आणि पुढे राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध अजित पवार असा राजकीय सामना अनेकदा बघायला मिळाला. आता नगर लोकसभेच्या जागेवरून पुन्हा एकदा ही 2 राजकीय घराणी एकमेकांसमोर उभं ठाकल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं नगरची जागा नाकारल्यामुळे सुजय विखे पाटलांनी भाजपच्या वळचणीला जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटलांसमोर मोठा पेच उभा राहणार आहे. ते कोणती भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पुण्यातून वैभव सोनवणे आणि शिर्डीतून हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. माढा लोकसभा मतदारसंघातून अखेर शरद पवारांनी रितसर माघार घेतली आहे. कुटुंबियांच्या सूचनेमुळेच आपण माढ्यातनं लढत नसल्याचं पवार सांगत असले तरी पराभवाच्या भीतीपोटीच पवारांनी माढ्यातून माघार घेतल्याचा आरोप विरोधकांचा आहे. पवार उभे राहणार नाहीत, रोहित पवार उभे राहणार नाहीत, शरद पवार उभे राहणार नाहीत. बघितलं, शरद पवार 15 दिवसांपूर्वी काय म्हणाले होते? शरद पवार उभे राहणार नाहीत, शरद पवार उभे राहणार नाहीत, शरद पवार उभे राहणार नाहीत. आपण माढ्यातून लढणार असल्याची घोषणा करणाऱ्या पवारांनीच आता चक्क माघार घेतली आहे. कारण काय तर म्हणे प्रचाराची राष्ट्रीय जबाबदारी आणि पवार कुटुंबातून मिळालेली नकार घंटा की या नव्या पिढीच्या मुलाला संधी द्यावी. आता जर ज्या वेळेला त्याला संधी देण्याचा प्रश्न येतो त्याला प्रिया उभी राहणार, पाच उभे राहणार, मी उभं राहणार, ही गोष्ट आमच्या कुटुंबात आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा केली आणि माझी राज्यसभेची मुदत अद्याप शिल्लक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः निवडणुकीला उभं न राहता नव्या पिढीच्या लोकांना या ठिकाणी जे काम करतात त्यांना संधी द्यावी या निष्कर्षाची आम्ही फॅमिली म्हणून आलेलो आहोत. परंतु आम्ही आमच्या पक्षाच्या सहकार्यांना निर्णय त्या ठिकाणी देतो. दरम्यान मोहिते पाटील समर्थकांच्या नाराजीला घाबरून पवारांनी माढ्याच्या लोकसभा मैदानातून माघार घेतल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. किंबहुना माळशिरस तालुक्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटलांना तिकीट डावललं
आणि म्हणून तिथल्या तालुक्यातल्या अनेक कार्यकर्त्यांची नाराजी होती आणि पवार साहेबांना बहुतेक समोर पराभव दिसत असेल आणि त्यामुळे त्यांनी बहुतेक माघारी घेतली असेल. माझ्या दृष्टीनं हा भारतीय जनता पक्षाचा पहिला विजय असं माझं मत आहे. शरद पवारांना मात्र हा आरोप मान्य नाहीये. मी सलग 14 निवडणुका जिंकल्याची आठवणही पवारांनी यावेळी करून दिली आहे. मी माघार घेतली, मी आणखीन काही झालं वगैरे. माझ्या पुस्तक कदाचित तुम्हाला माहिती असेलच की मी आत्तापर्यंत 14 निवडणुका लढलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये सातत्यानं 14 निवडणुका लढून कधीही अपयश न घेतलेला उमेदवार मला माहिती नाही. तुमच्या ज्ञानात काही भर असते तर माझ्या ज्ञानात भर घाला. आणि त्यामुळं मला काहीतरी निवडणुकीला सामोरं जायला चिंता आहे वगैरे अशी बातमी तुमची टाकलेली याच्यावर. त्याच्यामध्ये एवढंच सांगायचं की आता 14 निवडणुकीत कधी चिंता वाटली नाही. आत्ताच वाटल्याचं काय कारण मला काही समजत नाही. माढ्यातून पवारांनी स्वतः माघार घेतली असली तरी तिथून विजयसिंह मोहिते पाटील लढणार की त्यांचे पुत्र रणजित सिंह हे मात्र गुलदस्त्यातच ठेवलंय. पक्षाचे प्रदेशाध्यक्षच हा निर्णय घेतील असं त्यांनी सांगून टाकलंय. विजयसिंह मोहिते पाटील आणि बाकीच्या मतदारसंघातले आमचे सहकारी या सगळ्यांची विचारविनिमय करून त्यांच्याकडून 1 किंवा 2 अशा सूचना माझ्याकडे आलेल्या आहेत. त्या संबंधीसुद्धा मी प्रदेश अध्यक्षांना उद्या गेल्यावर ब्रीफिंग करेन आणि त्यावर अंतिम निर्णय त्या ठिकाणी त्यांच्याकडून घेतला जाईल. कोणी काहीही म्हणो, पण पवारांनी माढ्याची उमेदवारी जाहीर केल्यानंतर तिथल्या मोहिते पाटील समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी होती. माढा आणि शरद पवारांना पाडा असे मेसेजेस मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. हे वास्तव देखील नाकारता येणार नाही. त्यामुळे पवारांच्या माढ्यातील माघारीला हे तर कारण ठरलं नसावं ना, या विरोधकांच्या शंकेला बराच वाव आहे. असो, पण आता माढ्यातनं समजा मोहिते पाटलांना उमेदवारी मिळाली तरी त्यांनाही पक्षांतर्गत गटबाजीचा मोठा सामना करावा लागू शकतो. ब्युरो रिपोर्टसह वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. मावळमधून पार्थ पवारलाच उमेदवारी मिळणार आहे. विशेष म्हणजे याआधी पार्थच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या शरद पवारांनीच या संदर्भात घोषणा केली आणि त्यामुळे शरद पवारांनी नातवाच्या हट्टापुढे हात टेकले की राष्ट्रवादीत आता अजित पवारांची पॉवर वाढली आहे याची देखील चर्चा अगदी नव्यानं सुरू झाली आहे. पवार उभे राहणार नाहीत, रोहित पवार उभे राहणार नाहीत, शरद पवार उभे राहणार नाहीत, पवार उभे राहणार नाहीत, रोहित पवार उभे राहणार नाहीत, शरद पवार उभे राहणार नाहीत. शरद पवारांनी पार्थच्या मावळमधील उमेदवारीला यापूर्वी कसा ब्रेक लावला होता तो बघा. पण आता याच शरद पवारांनी पार्थच्या उमेदवारीची घोषणा करून टाकली आहे. कारण काय तर नव्या पिढीला वाव मिळाला पाहिजे म्हणे. तुम्हीच ऐका पार्थच्या उमेदवारीचं पवार कसं समर्थन करतायत ते. आमच्यामध्ये पक्षामध्ये अशा या निर्णयापर्यंत आम्ही येतोय की या नव्या पिढीच्या उमेदवाराला संधी द्यावी. आता जर ज्या वेळेला त्याला संधी देण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस प्रिया उभी राहणार, पार्थ उभे राहणार, मी उभं राहणार, ही गोष्ट आमच्या कुटुंबात आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा केली आणि माझी राज्यसभेची मुदत अद्याप शिल्लक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः निवडणुकीला उभं न राहता नव्या पिढीच्या लोकांना या ठिकाणी जे काम करतात त्यांना संधी द्यावी या निष्कर्षाची आम्ही फॅमिली म्हणून आलेलो आहोत. परंतु आम्ही आमच्या पक्षाच्या सहकार्यांना निर्णय त्या ठिकाणी देतो. शेकापच्या जयंत पाटलांनीच पार्थला उमेदवारी देण्याची मागणी केल्याचं शरद पवार आवर्जून सांगतात. कुटुंबात आला की माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही सगळ्या कुटुंबांनी बसून या प्रश्नाची चर्चा केली आणि माझ्याच कुटुंबातला माझी मुलगी तिची बारामती लोकसभामधनं कॉन्टेस्ट करते आणि माझा नातू हा पार्थ पवार त्याच्या संबंधीचा आग्रह विशेषतः तो मतदारसंघ असा आहे की ज्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष याचं एक अतिशय प्राबल्य आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख जे आहेत जयंत पाटील ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला हाच उमेदवार पाहिजे अशा प्रकारचा आग्रह माझ्याकडे येऊन
धरलेला होता. पार्थच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा दबाव होता हे सांगायला ठीक आहे, पण खरं कारण स्वकीयांचाच तर पवारांवर दबाव नव्हता ना, याचीही पक्षात नव्यानं चर्चा सुरू झाली आहे. आता या स्वकीयांमध्ये अजितदादाही असणार हे इथं वेगळं सांगायची गरज नाही. थोडक्यात काय तर राष्ट्रवादीत आता अजित पर्व तर सुरू झालं नाही ना, अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्टसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. दरम्यान पवारांच्या माघारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुभाष देशमुख यांनी कशा प्रकारे शरसंधान डागलेलं आहे पाहूया. मला असं वाटतं की हा भारतीय जनता पक्षाचा आणि आमच्या युतीचा एक मोठा विजय आहे. आज ज्या प्रकारे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोदीजींना समर्थन मिळत आहे. मोदीजींनी मागच्याही काळात सांगितलं होतं की शरद पवारजी हवा का रुख भाप लेते हैं, आणि मला असं वाटतं की त्या हवेचं रुख काय आहे हे पवार साहेबांनी त्या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. मला असं वाटतं की हा आमचा एक मोठा विजय आहे. पवार साहेबांनी का उमेदवारी घेतली मला माहिती नाही, पण मी एक सार्थ अभिमानानं सांगतो की देशातील पहिला विजय भारतीय जनता पक्षाचा आहे असा माझा दावा आहे. जे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार साहेबांनी उमेदवारी माघार घेणं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं यश हे पहिलं आहे. आणि माननीय मोदी साहेबांच्या या सर्व हवा किंवा त्यांच्याविषयी समाजातली मतं ही सर्व पवार साहेबांनी बहुतेक जाणून घेतली असतील आणि पवार साहेबांना बहुतेक समोर पराभव दिसत असेल आणि त्यामुळे त्यांनी बहुतेक माघारी घेतली असेल. माझ्या दृष्टीनं हा भारतीय जनता पक्षाचा पहिला विजय असं माझं मत आहे.